नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो, पसंतीक्रम नोंदवण्यासंदर्भात यापूर्वी पवित्र पोर्टलवर सूचना आलेली होती की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पसंतीक्रम उमेदवारांना नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. मित्रांनो, त्या अगोदर आता वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यानुसार उद्या किंवा या 2-3 दिवसामध्ये आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड झालेला असेल आणि ते व्हिडिओनुसार आपल्याला पसंतीक्रम कशा पद्धतीने नोंदवायचा या संदर्भात तो मार्गदर्शक असा व्हिडिओ असणार आहे. आपण पीसीवर जाऊन कशा पद्धतीनं पसंतीक्रम विविध जिल्ह्यांचे नोंदवायचे या संदर्भात तो व्हिडिओ असणार. आपण तो व्यवस्थित पाहायचा आहे त्या अगोदर. त्यानंतरची पुढची प्रोसेसमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर सूचनाचं मॅन्युअल येईल. ते मॅन्युअल आपण व्यवस्थित वाचायचं आहे आणि ही सर्व या ठिकाणी मित्रांनो अभ्यास केल्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी म्हणजे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला पसंतीक्रम नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. आपल्या लॉग इनला या ठिकाणी आपण ज्या जागांसाठी पात्र आहोत, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी संस्था असेल किंवा जिल्हा परिषद असतील, सर्व जागा या ठिकाणी आपल्या लॉग इनला दिसणार आहेत. अमर्यादित आपण या ठिकाणी पर्याय निवडू शकतो. ते पर्याय कसे निवडायचे या संदर्भात मार्गदर्शक तो व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी पहा आणि पसंतीक्रम व्यवस्थित नोंदवा. कारण मित्रांनो, जर पसंतीक्रम जर तुम्ही जर चुकीचे नोंदवले, तर व्यवस्थित जर नाही नोंदवले मित्रांनो, तर कदाचित तुमच्या ठिकाणी नियुक्तीसुद्धा होऊ शकत नाही. तुम्ही या ठिकाणी डावलू शकता, दुसऱ्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे पसंतीक्रम कशा पद्धतीने नोंदवायचे या संदर्भात व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे शिक्षक भरतीमध्ये अडथळा फक्त न्यायालयीन जे काही याचिका चालू आहेत त्यामुळे फक्त येऊ शकतो. मात्र प्रशासनाचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे की सर्व याचिका एकाच खंडपीठामध्ये त्या ठिकाणी यांची सुनावणी व्हावी आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागावा. कारण कोर्टात जर या ठिकाणी सुट्टी जी पडणार आहे त्या सुट्टीच्या अगोदर सर्व याचिकांचा निकाल लागावा. पवित्र पोर्टलवर ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या मित्रांनो पसंतीक्रम नोंदवण्यासाठी, त्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत. संभाव्य कोणत्या अडचणी येऊ शकतात या संदर्भातही त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आतापर्यंत IT विभागाने चांगल्या पद्धतीने पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवण्यासंदर्भात व्यवस्थित काम केलेलं आहे. त्या संदर्भात मित्रांनो ही माहिती होती. आता पवित्र पोर्टलवर ज्या पसंतीक्रम नोंदवण्यासाठी आपल्याला पुढची संधी मिळणार आहे त्यासाठी फक्त एकच बाब आहे, न्यायालयीन प्रक्रिया. न्यायालयीन याचिकांचा निकाल काय लागेल याकडे सर्व प्रशासनाचं आणि उमेदवारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण जे 4-5 ज्या प्रकारच्या याचिका या ठिकाणी न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत उमेदवारांच्या स्थगितीसाठी नाहीत मित्रांनो, कसल्याही प्रकारची शिक्षक भरती प्रक्रिया स्थगित व्हावी या पद्धतीनं ते याचिका टाकलेल्या नाहीत. तर त्या उमेदवारांना न्याय मिळावा, त्यांना या ठिकाणी त्यांना प्राधान्य मिळावं किंवा त्यांच्या ज्या काही मागण्या त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी न्यायालयाच्या बाजूने निकाल आणण्यासाठी त्या सर्व याचिका टाकलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया जरी न्यायालयाचा निकाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह लागू द्या, शिक्षक भरती प्रक्रिया ही पार पाडली जाणार आहे. शिक्षक भरती प्रक्रिया ही या ठिकाणी गाजर वगैरे आहे अशा पद्धती नाही मित्रांनो. तर शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पवित्र पोर्टलद्वारे टेटच्या गुणानुसारच पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मग मित्रांनो, ही सर्व माहिती या ठिकाणी महत्त्वाची वाटली. शिक्षक भरतीविषयी महत्त्वाची आज 5 एप्रिल 2019ची अपडेट्स. असेच महत्त्वाचे अपडेट्ससाठी चॅनल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल चिन्ह प्रेस करा. व्हिडिओ आवडला इतरांच्या माहितीसाठी शेअर करा. धन्यवाद.